खालापूर तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दांडगाईचा आणि वेळेवर हजर न राहण्याचा प्रकार समोर आला असून याबाबत जाब विचारणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांसमोरच तहसीलदार अभय चव्हाण यांनी शासनाचे परिपत्रक फाडून कचरापेटीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मनसेचे खालापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल अशोक हडप यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खालापूर तहसील कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागते। नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आज 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मनसे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल हडप यांच्यासह श्रवण पवार, शुभम पाटील, विशाल पाटील, प्रसाद चौधरी आणि निहाल गायकवाड यांनी तहसील कार्यालयाची पाहणी केली। या पाहणीदरम्यान अनेक कर्मचारी कामावर गैरहजर असल्याचे दिसून आले। इतकेच नव्हे तर तहसीलदार अभय चव्हाण आणि नायब तहसीलदार देखील कार्यालयात उपस्थित नव्हते। या सर्व प्रकाराचे मनसे कार्यकर्त्यांनी व्हिडिओ शूटिंग देखील केले आहे। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार अभय चव्हाण कार्यालयात आले। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबतचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दाखवले। हे परिपत्रक पाहताच तहसीलदार अभय चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन केले आणि त्यांच्या हातातील परिपत्रकाची प्रत हिसकावून घेऊन ती फाडून कचरापेटीत फेकून दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। शासकीय आदेशाचा अवमान करणाऱ्या आणि जनतेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या तहसीलदारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। या घटनेमुळे खालापूर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सामान्य नागरिकांची संपूर्ण तक्रार नागरिक माझ्याकडे घेऊन या, काय खबर आणि आपण संपूर्ण आमच्या ऑफिसमध्ये झिरो पेंडन्सी आहे। संपूर्ण सर आमच्या ऑफिसमध्ये झिरो पेंडन्सी आहे। ओके, काम पेंडिंग नाही माणसं असतील हो सर, नक्की आता तिथे गेलो आपण सगळ्या आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत। सर्व अधिकारी जे आहेत असं बोलायचं नाही, माणसं असतील तर घेऊन यायचं, ज्याच्या तक्रारीत समोर उभा करायचं, लगेच काम होतं। आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आम्ही प्रत्येक ऑफिसर व्हिडिओ करायचे नाही। व्हिडिओ तुम्ही कुठे करायचे सर, प्रत्येक ऑफिसरला काय सांगता? कुणाचं काम पेंडिंग आहे? कुणाचं काम पेंडिंगचा विषय नाही साहेब, कुणाचं काम पेंडिंग आहे समोर आणायचं, त्या मोमेंटला काम करून घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आम्ही भेट देऊन चमकोगिरी करायची चमकोगिरी सर आमच्या रक्तात चमकोगिरी नाहीये साहेब, बिलकुल चमकोगिरी आहे। आमच्या रक्तात चमकोगिरी नाहीये। कुठली माणसं आहेत काम ज्यांचं राहिले, कुठली माणसं समोर दाखवा, माणसं चला घेऊन या। व्हिडिओ आम्ही त्या दिवशी व्हिडिओ 2 मिनिटात मी काम नाही साहेब, कुठलाही अधिकारी वेळेवर येत नाही। माणसं इथं पाहिजे, माणसं नाही साहेब, वेगळे काम कुणाचं राहिलं, तुमचा विषय काय चाललाय, पेंडिंग आहे काम होत नाही। कुठली माणसं साहेब वेळेवर हजर माणसं कुठले समोर मला दाखवा। लोकांना इथे 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत कुठले 11 वाजेपर्यंत ऑफिस उघडायला पाहिजे। हे बोलू नको, कुठली माणसं ती घेऊन जी आर नुसार जर आपण 9:45ला जर जी आर नुसार लोक, अरे बाबा कुठली माणसं ती माणसं घेऊन येणार राज्यात, असं करतो तू वेळासारखं। आता सरकारचा जी आर जर असं फाडत असतील, तुम्ही दोघे बाहेर, काही उपयोग नाही। माझा मोबाईल नाही, व्हिडिओ अलाउड आहे। व्हिडिओ तू हे बघा, हे असं घातलं म्हणून होत नाही, हे सगळं आम्ही करून बसलो। तुम्ही करून बसला। अरे राजा, कुठले माणसं काम कुठलं पेंडिंग आहे सांग ना। मी स्वतः जाऊन आले रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या माणसं काम कुठं असतात, मी प्रत्येक ऑफिसला जाऊन आलोय। 10 वाजेपर्यंत माणसं तुम्ही सरकारी जी आर जर सरकारी तहसीलदार खालापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब जर सरकारचा जी आरच पाडतात तर कोणाकडनं कुठलीही अपेक्षा करण्याची आपल्याला गरज नाही। आपण सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।